त्यामुळे सार्वजनिक लोकांना ठिकाणी उपयोगाला पडेल अशा ठिकाणी ती सूचना ते स्थळ असावं, कुणालाही अडथळा अडचण होणार नाही अशा पद्धतीने त्याचं एक्झिक्युशन आपण करा अशा पद्धतीची सूचना करतो. क्रीडा विभागाकडून सांगितलेल्या ज्या आमच्या सदस्यांकडनं ज्या सूचना आहेत त्या चांगल्या पद्धतीने बघून मगाशी मला मुद्दाम आठवण करूशी वाटतेय, कोण आलं होतं सकाळी माझ्याकडे, आपल्या जलतरण तलावात साहेब आज एक दुर्घटना घडली. क्रीडाच्या विषयाच्या माध्यमातून सांगतो. एका सुरेश भोईर आमच्या सदस्यांनी सांगितलं की त्यांच्या स्विमिंग टँक मध्ये आज एका मुलाला दगावला आणि अशा प्रकारची दुर्घटना होत असताना संबंधित खाजगी जो चालक आहे स्विमिंग टँकचा, त्या स्विमिंग टँकच्या चालकाच्या दुर्लक्षितपणामुळे ती घटना घडली. त्या ठिकाणी 4 जीवरक्षक होते, परंतु त्या जीवरक्षकांचं लक्ष नव्हतं, त्यामुळे त्या बिचाराला आपला जीव गमवावा लागला. अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत याची दक्षता देण्यासाठी आपण काय कारवाई करणार आहात? आपण त्या मुलांना किंवा त्या संबंधित साहेब आपण त्याला स्विमिंग टँकला चालवायला एजन्सीज दिल्यात साहेब, लक्षच नाही त्या लोकांकडे आपलं, त्यांनी चालवायला द्या. आपण त्या 50,000 आणि 80,000 खुश आहे, आपल्याला लाईट बिल येत नाही, काही नाही काही नाही साहेब, हा आपला फायदा नव्हे साहेब. एवढे आपल्याकडे जलतरण तलाव आहेत, एकाही तलावावर क्रीडा विभागाकडे असतील तर त्यांनी सांगावं एवढे एवढे जलतरणपटू आमच्याकडे नॅशनल लेवलचे तयार झालेले आहेत साहेब, एकही नाही. परंतु माझं म्हणणं काय, आपण त्या तलावांचा उपयोग केवळ पोहणं शिकण्यासाठी नसावं, जीव वाचवण्यासाठी नसावं, त्याच्या पुढे जाऊन मला त्या गेम मध्ये रुची आली पाहिजे, मला जलतरण तलावावर अशा पद्धतीनं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी वाढल्या पाहिजेत, अशा पद्धतीनं ते चालवायला पाहिजेत. असे जर आमच्या नागरिकांचे जीव जाणार असतील तर अशा संस्थांना तुम्ही नियम अटी शर्ती टाकून काय उपयोग आहे? तिथं जर जीवरक्षक ते जर चांगल्या दर्जाचे ठेवणार नसतील, चांगल्या पात्रतेचे ठेवणार नसतील तर अशा संस्था आणि अशा व्यक्तींना आपण 100% बॅन केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही कडक ऍक्शन त्याच्यावर घ्या, लोकांच्या जीवाशी खेळू नका, असंच या निमित्तानं सुद्धा मी तुम्हाला सांगेन. त्यामुळं त्याबाबतही आपण निर्णय घ्यावा अशी विनंती मान्य महापौरांना करतो आणि क्रीडा विभागाकडून चांगल्या कार्याची आणि चांगल्या आमच्या नगर सदस्यांना सहकार्याची भावना करून व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. सूचना द्यायची. हॅलो महापौर साहेब, फक्त सूचना द्यायची. पक्षनेते तुम्ही बोलल्यानंतर खरं तर बोलतोय. सन्माननीय महापौर साहेब, आयुक्त साहेब, गेल्या हफ्त्यापूर्वी महापौर साहेब आपल्याला आठवत असेल तर खेलो इंडियाचे सेक्रेटरी दिल्लीतून खरं तर आपल्याला महापालिकेला भेट देण्यासाठी आले होते आणि एक बैठक आदरणीय केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुखजी मांडविया यांच्या समवेत आपली पिंपरी चिंचवड महापालिकेची घेण्याकरता आणि शहरामध्ये पूर्णतः खेलो इंडियाच्या माध्यमातून सगळे कॉम्पिटिशन्स त्याकरता घेण्याकरता आणि आपल्या क्रीडा विभागामध्ये जो निधी आपल्याला अधिकचा त्यांच्याकडनं पाहिजे खेलो इंडियाच्या माध्यमातून ते सुद्धा द्यायला ते तयार आहेत. तर अशा सूचना फक्त मला द्यायच्यात की आपण ती बैठक दिल्लीला आदरणीय मंत्री साहेबांसोबत लावून त्या ठिकाणून विभागावरनं आपल्याला निधी क्रीडासाठी आणता येईल का यासाठी आपण एक ती बैठक करावी एवढी सूचना देतो. हे खेलो हे सांगतो ना, खूप चांगला विषय आज सर्व सन्माननीय नगर सदस्यांनी खेळाबद्दल जे आपले प्रेम आहे ते मांडले. सन्माननीय नगरसेविका ऐश्वर्याताई तरस यांनी साजिद तांबोळी आणि श्रेयाताई तरस तसेच कल्याणी तरस आणि सन्माननीय नगरसेविका अपर्णाताई डोके यांनी प्रणित आढाव आणि वैशाली देशमाने यांचा सत्कार इथे करावा अशी सूचना केली. परंतु आपण सर्वसाधारण सभेमध्ये सर्वांचे सत्कार करत राहिलो तर 1-1.5 तास सत्कारांमध्येच जाईल शहरातल्या पूर्ण खेळाडूंचा. तर आपण जी भाऊसाहेब लिस्ट काढली होती ती मला वाटतं ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय कुठल्या तरी एका क्षेत्रासाठी, त्या अशा ज्येष्ठ समाजसेवकांचा किंवा साहित्यिकांचा किंवा सांस्कृतिक क्षेत्रात कार्य केलेल्या गायक वादक अशा लोकांचा आपण सत्कार इथे करण्याचं ठरवलेलं आहे. इतर खेळाडूंचा सत्कार आपण स्टँडिंग हॉलमध्ये करत जाऊ, हा, किंवा महापौर कक्षात सुद्धा करता येईल. हा, महापौर कक्ष किंवा स्टँडिंग हॉलमध्ये खेळाडूंचा सत्कार करण्यात येईल. इथं 12ची लिस्ट आहे दर महिन्याची, तेवढीच इथं नाही, एकच सत्कार आहे तो. प्रत्येक सर्वसाधारण सभेला एकच सत्कार आहे, एकच सत्कार आहे तो.
सर्वसाधारण सभेत एकच सत्कार आहे. कैलास भाऊ कुठे सभापती आणि कुशाग्र भाऊ जितेंद्र भाऊ यांनी सांगितलं की क्रीडा धोरणात आपण सुधारणा करून बजेट वाढवावे आणि क्रीडा संकुल एक आपल्या शहरासाठी चांगलं बांधावे. तर आयुक्त साहेबांना आम्ही त्या बाबत काम करत आहोत. क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचं, तसंच एक इंटरनल स्टेडियम म्हणजे डोम ज्याला म्हणतात ते सुद्धा आपल्याला बांधण्याचं आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. तसंच पक्षनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे 128 प्रभागांमध्ये ओपन जिम आपण सर्वांना द्याव्यात. आणि जसं विश्वजित भाऊनी सांगितलं, खेलो इंडिया आणि फिट इंडियाच्या माध्यमातून आपल्याला आता परदेशवारी तशी पण करता येणार नाही, तर दिल्लीवारी करून आपण दिल्लीतून आपल्या शहरासाठी काय काय आणता येईल यासाठी नक्कीच प्रयत्न करू. आणि हा तसेच एक सूक्ष्म लघु उद्योग आपल्याला भेटले होते. त्यांच्या मार्फत आपल्याला महिलांसाठी खूप काही रोजगार निर्माण करता येईल. आणि फिट इंडियाच्या माध्यमातून क्रीडा धोरण राबवण्यासाठी आणि आपल्या शहरातील चांगलेच खेळाडू घडवून ऑलिम्पिक साठी कसे खेळाडू आपल्या शहरातून जातील यासाठी प्रयत्न करता येईल. आणि या सर्व बाबींचा विचार करता सदर विषयास मंजुरी देण्यात येत आहे. द्या ना. मी सर्वजण व्यक्त होत होते, मला तेच व्यक्त व्हायचं होतं म्हणून मी बोललो नाही. परंतु योगायोगानं सुनेत्रा वहिनी या त्यांचं क्रीडा खातं त्यांच्याकडे आहे. त्यांचा निरोप आहे आयुक्तांना पण देखील. त्यांचे सचिव येणार आहेत एवढ्या 8-10 दिवसामध्ये. मी कैलास यांच्याशी पण बोललेलो होतो. तर या क्रीडा संकुलाच्या संदर्भात ते सुद्धा सकारात्मक आहेत अनुदान देण्यासाठी. हेच मी निरोप सांगण्यासाठी. धन्यवाद. विषय क्रमांक 9. विषय वाचण्यापूर्वी माननीय महापौर, आपणा बाबतीत आता सभागृहात चर्चा झाली की कार्यक्रमाला बोलवलं नाही. तर माझी सर्व सदस्यांना विनंती आहे या ठिकाणी की महापौर म्हणजे आपल्या शहराची शान आहे आणि ते प्रथम नागरिक आहेत. त्यामुळे इंडिव्हिज्युअल त्यांनी सगळ्यांना फोन करणं शक्य नाही. ते ज्यावेळेस कुठला निर्णय घेतात तर सर्व पक्षाच्या सदस्यांनी त्यांचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं, महापौर साहेब, मध्यंतरी प्रशासनाने चूक केली आणि त्याची माफी आपणाला मागावी लागली. माफी मागायची काही गरज नाही, प्रशासन त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. ज्यावेळेस तुम्ही माफी मागता तेव्हा शहराची मान शर्मेने खाली जाती. तुम्ही या शहराचा सन्मान आहात आणि या सभागृहाने देखील या महापौर पदाचा सन्मान केला पाहिजे. अनेक सदस्य अजूनही महापौर जोपर्यंत सांगत नाही त्याच्या आधीच उठतात आणि बोलायला सुरुवात करतात. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि सभागृहाची मर्यादा ही राखली पाहिजे. आणि महापौर, आपण काल परवा जो या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपला परदेश दौरा कॅन्सल केला. आता आपण सभागृहात अतिशय चांगले निर्णय घेतले. वाहनाचा जो मुद्दा होता, आज आपण स्वतः सायकलवर येऊन एक वेगळा आदर्श शहरासमोर ठेवला. तर मी सभागृहाला या ठिकाणी विनंती करतो की आपण महापौरांचा या ठिकाणी मी अभिनंदनाचा ठराव मांडतो आणि त्यांचं या सभागृहाच्या वतीनं अभिनंदन करावं अशी विनंती करतो. आत्ताच विनोद भाऊंनी जो ठराव मांडलेला आहे महापौर साहेबांच्या अभिनंदनाचा, त्याला मी अनुमोदन देतो. विषय क्रमांक 9. 9. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राची प्रारूप सुधारित विकास योजना महाराष्ट्र शासन राजपत्रात 15/5 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. श्याम भाऊ अनुमोदन. श्याम भाऊ, उत्तम भाऊ दे अनुमोदन द्या ना. अनुमोदन द्या उत्तम भाऊ. उत्तम भाऊ अनुमोदन द्या ना आधी. कोणी उपसूचना भाऊनी आता विषय वाटला त्याला माझं अनुमोदन आहे. उत्तम. मी कसं अनुमोदन देईन? सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, संपूर्ण सभागृह, या विषयाला उपसूचना आहे. सद्य स्थितीमध्ये विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार UDCPR 2020 महानगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवानगी देण्यात येणे. त्यामुळे प्राधिकरण क्षेत्राकरिता असलेले विकास शुल्क व
प्रशमन शुल्काची आकारणी मनपा परिसरातील इतर क्षेत्राप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे. उत्तम भाऊंनी म्हटलेल्या विषयास अनुमोदन. बोला ना. उपसूचना स्वीकारली का? उपसूचना स्वीकार. सदर विषय उपसूचनेसह मंजूर करण्यात येईल. बोल. काय अहो, काय बोलायचं. मंजूर झालं. नाही, मला केला होता त्यांनी, ते फक्त म्हटले हे झाल्यावर द्या. पाहिजे तर रेकॉर्डिंग बघा, रेकॉर्डिंग बघा पाहिजे तर. हा मान्य आहे मला, मंजूर झाला. माझी पण इच्छा आहे मंजूर व्हावी. महापौर विषय क्रमांक 1 आहे अजून, त्याच्यात बोला तुम्ही. विषय ते क्रमांक उठून निघून जातील. ते नाही, काय नाही, करणार विषय- आहेत, हे विषय क्रमांक 1 आहे ना. तहकूब करणार आहेत. नाही विषय पुढचा पहिला विषय तुम्ही माहिती आहे ना, असं नसतं माहिती. विषय क्रमांक 1 वाचा. हॅलो. नाही दिली तर खूप आहे. विषय क्रमांक येते का? फक्त मुदतवाढीच आहे. महापौर साहेब, विषय क्रमांक 1 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची व पिंपरी चिंचवड शहर नवनगर विकास प्राधिकरणाच्या विसर्जित झालेल्या क्षेत्रापैकी पूर्ण आत्ताच दोन-तीन जण या बोलत ठिकाणी आहेत, माऊली तर शेठ खूपच जगताप यांनी जो विषय मांडलाय त्याला माझं अनुमोदन आहे. थोडक्यात बोला. हा विषय तर खूपच आहे. तर खूप आहे. सभागृह नेते, सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सभागृह नेते, हा थोडक्यातच बोलणार आहे. मला माहिती आहे तहकूब आहे. अजून 6 महिने हा विषय करत नाही. आताच महापौर तुम्ही 6 महिने याला मुदतवाढ दिली आहे. महापौर, मी माझ्या वॉर्डातलं सांगते, 2 मिनिटाचा वेळ दिला त्यामुळे जास्त बोलणार नाही. महापौर, माझ्या वॉर्डातले 2 रस्ते असे आहेत, 3 रस्ते असे आहेत की जे झाल्याशिवाय आमचा ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार नाही. आज माझ्या मासुकर कॉलनीमध्ये प्रत्येक बिल्डिंग, उद्यमनगर आणि मासुकर कॉलनीमध्ये प्रत्येक बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होतीये. त्या रिडेव्हलपमेंटसाठी आम्हाला पॅरल रस्ता हा डायरेक्ट आय हॉस्पिटल मधनं आम्ही मोरवाडीला जोडतोय. तो रस्ता झाल्याशिवाय महापौर ट्रॅफिक आमचं कंट्रोल होणार नाही. पुढच्या 2 ते 3 वर्षात तिप्पट लोकसंख्या ही माझ्या मासुकर कॉलनीमध्ये आणि उद्यमनगर मध्ये येते. आज जर तुम्ही हे विषय असे तहकूब करत गेले तर डीपी मधला तुम्ही भूसंपादन करणार कसा? असं म्हणता म्हणता सगळ्या सदस्यांना मी हा सिरियस विषय सांगते, सगळ्या पक्षांना सांगते की जर तुम्ही हे विषय असे तहकूब करत गेलात तर डीपी वर आम्ही काम नगर सदस्य करणार कधी? भूसंपादन कधी करणार? वाटाघाटीने रस्ते घेणार कधी? आणि ट्रॅफिक नियोजन करणार कधी? काही वॉर्डामध्ये रस्ते चुकलेले आहेत, काही वॉर्डामध्ये रस्ते अतिशय वाढवलेले आहेत, काही वॉर्डामध्ये तसेच ठेवलेले आहेत. तर हे विषय आपण कधी मार्गी लावणार आहे? काही वॉर्डामध्ये चुकीचे आरक्षण टाकलेले आहेत. हा गमतीचा विषय तर नक्कीच नाहीये. हा विषय गमतीचा तर नक्कीच नाहीये. महापौर, खरं सांगते, आमचा ट्रॅफिकचा लोड हा मासुकर कॉलनी मधला रस्ता आणि आमचा संतोषी माता चौक ते यशवंत नगर ह्या 2 रस्त्यांवरच येतोय. त्यात आमच्याकडे कोर्ट आणून ठेवलेले, त्याच्यामुळे अतिशय वाहनांची संख्या वाढलेली आहे. जोपर्यंत हा डीपी फायनल होत नाही किंवा ऍटलीस्ट सजेशन ऑब्जेक्शन होत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्यावर काम करता येत नाही. हा विषय झाला आमच्या वॉर्डाचा. हा विषय झाला आमच्या वॉर्डाचा. अख्खं शहर एवढं मोठं आंदोलन करतंय. एक तर हा डीपी रद्द करा, एक तर हा डीपी रद्द करा किंवा मग लवकर ह्याच्यावर निर्णय घ्या. आमचं म्हणणं नाही, तुम्हाला जो निर्णय पाहिजे तो घ्या, पण सदस्यांच्या भावना, मी एकटीच बोलते डीपीवर, बहुतेक डीपीवर कोणालाही सिरियसली चर्चा करायची नाहीये, कारण प्रत्येकाच्या वॉर्डात हा विषय का बोलत नाही मला काही कळत नाहीये. पिंपरी कॅम्पात हा विषय अडलेला आहे सगळ्यामध्ये. ह्यांचे स्मार्ट सिटी झाले त्यामुळे ते जोक मध्ये घेत आहेत. ह्यांचे सगळे जे आहेत ना बांधकाम परमिशन नवीन बांधकाम आहेत म्हणून हे सगळे त्यांच्या इथं मोठमोठे रस्ते झालेत. आमचा गावठाण परिसर आहे, आमचे आता रिडेव्हलपमेंट आहेत, त्या ठिकाणी पॅरलल रस्ते आम्हाला करायचे ते डीपी मध्ये आलेले आहेत. तर आम्ही कसं करणार? आता महापौर साहेब, मला सभागृह नेत्यांकडनं आणि चेअरमन कडनं हे पाहिजे की ही कमिटी तुम्ही कधी स्थापन करणार आहे आणि सजेशन ऑब्जेक्शन कधी मागवणार आहे, ह्याचं एक टाइम लिमिट पाहिजे.
एक टाइम लिमिट पाहिजे महापौर साहेब. हे एका पक्षाचा विषय नाही किंवा मी विरोधातली आहे म्हणून माझा विषय जोक मध्ये घेण्यासारखा नाहीये. एक शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं तुम्ही कधी कमिटी देणार आहे आणि सजेशन ऑब्जेक्शनला तुम्ही ती सुनावणी कधी सुरू करणार आहे ह्याचा आता तुम्ही मला या ठिकाणी एक टाइमलाईन द्यायची. धन्यवाद. माननीय महापौर साहेब, माननीय आयुक्त, माननीय सदस्य आणि उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी, खरं तर आता वैशिलताईंनी जो विषय मांडलेला आहे हा विषय फक्त आता मला असं वाटतं की 1 वर्ष होत आलं आपण तो विकास आराखडा आपण शहरापुढे मांडला होता आणि खूप महत्वाचा विषय हा कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या भागाचा नाहीये, अख्ख्या शहराचा विषय हा आहे. आणि हा विषय जवळजवळ 55,000 हरकती या विषयासंबंधी आलेले आहेत आणि शहराच्या विकासामध्ये जे काय डीपीचे रस्ते आहेत हे होणं महत्वाचं आहे. आणि हा विकास आराखडा आपण याच्यामध्ये बदल केले पाहिजेत. हा कॅन्सल केला तर ह्या शहराचा बकालपणा वाढेल आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण ह्याला एक लाईन द्यावी की एक डेडलाईन द्यावी की हा किती महिन्यामध्ये किती दिवसांमध्ये याचे सदस्य निवडले जातील, एक कमिटी याची बनवली जाईल आणि हा आराखडा ज्यावेळेस बनवला जाईल त्यामध्ये सगळ्या 128 नगरसेवकांना आपण त्या त्या प्रभागामध्ये त्यांना विश्वासात घेऊन तिथले काही जे बदल असतील, तिथले काही डेव्हलपमेंट असेल ते आपण करून घ्यावं ही विनंती आपल्याला आहे. धन्यवाद. पक्ष नेते माननीय महापौर, विषय महत्वाचा आहे, याच्याबद्दल काही अडचणच नाही किंवा सगळ्यांना तो माहिती असेल. आमच्या घोडेकर ताईंना ते नेमके आता 2-4 महिने झाले निवडून आल्यात पहिल्यांदा, त्यामुळे त्यांना वॉर्डाचे रस्ते आता दिसलेत. त्यामुळं ऐका तर, ऐका ना ताई, संपलंय तुमचं बोलणं संपलंय ना, बोलणं संपलंय, बसा. बोलणं संपलंय, बसा. आपल्याला डीपी एकट्यालाच कळतो, बाकीच्यांना जास्त कळतो असं कदाचित वाटत असेल, पण डीपी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी होतो आणि आंदोलनात सगळ्यात पुढे मीच होतो. त्यामुळं डीपीची गांभीर्यता आमच्या सारख्यांना 100% कोणी सांगायची गरज नाही. त्या भूमिकेतून पक्ष बदलला म्हणून शहराच्या चुकीच्या धोरणांबद्दल कधीही चुकीची भूमिका घेणार नाही. कालही त्या डीपीला आम्ही चुकीचा डीपी शेखरसिंह साहेबांच्या काळात झाला, अनेक चुकीच्या पद्धतीची आरक्षणं अनेक चुकीच्या पद्धतीनं तिथं रेखांकित करण्यात आली. याच्या बाबतीत महानगरपालिकेवर 4 वेळा आंदोलन घेणाऱ्या प्रमुखांपैकी मी एक आहे आणि आज सुद्धा तीच भूमिका आहे. त्यामुळे तुमच्या मताशी काही अंशी 100% आहे, परंतु तुमची जी सांगायची पद्धत आहे ना ती चुकते आहे. इथं डीपीची काळजी, डीपी हा शहराचा आरसा असतो, त्यामुळं त्या आरशाला आपली प्रतिमा, आपण स्वतःचं शहर चांगलं ठेवण्यासाठी तो डीपी प्रसिद्ध होणं किंवा प्रारूप आराखडा त्या पद्धतीचा होणं अपेक्षित होतं. ते झालं नाही. बरं, आज आता निवडणूक सभागृह सभागृह आपल्याला मिळालेला झाले 3 महिने फक्त. त्यामुळे आता इथं 30 दिवस पुढे गेलं म्हणजे आपलं शहर काय लगेच फार 100 वर्ष मागे जाईल अशातला काही भाग नाही. त्यामुळं एखादा विषय कुठल्या तरी अडचणींमुळं पुढं मागे होत असतो आणि आपल्या महापालिकेला स्थापन होऊन, साहेब माझ्या एकट्याच्या प्रभागातल्या 5,000 हरकती आहेत त्याला, 5,000 त्या डीपीला. त्यामुळे त्याची गांभीर्यता 100% माझ्यासारख्याला आहे किंवा किंबहुना बऱ्याच लोकांना आहे. चुकीच्या पद्धतीचे आरक्षण आहेत, मग त्या वेगवेगळ्या आरक्षणांचे साईजेस मध्ये आहे, रस्त्यांची साईज आहे. लगेच बरा हा नुसता डीपीचं क्लिअरन्स झाला म्हणजे माझ्या प्रभागात लगेच सुनावणी झाली, लगेच दुसऱ्या दिवशी ती जागा ताब्यात येऊन संबंधित आरक्षण विकसित झालं, तो प्रश्न मिटला असं होणार नाही. ही प्रक्रिया मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार आहे. सन्माननीय, अनेकांना माहिती का नाही माहित नाही मला, आपले सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातोटी नगर रचना आणि नगर विकास त्यातल्या त्यात डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये प्रचंड आहे. ज्यावेळी मला चांगलं आठवतं, स्वतः मी या बाबतीत
स्वर्गीय अजितदादांशी याच्या बाबतीत चर्चा केली होती. तो डीपी दाखवत असताना काही आरक्षणं त्यांना पटली नाहीत आणि दादांनी सुद्धा त्यावेळेस आंदोलनाची सुद्धा भूमिका जेव्हा त्यांच्या समोर मांडली तेव्हा पहिल्यांदा दादांनी तेच सांगितलं होतं, चुकीच्या पद्धतीला आपण जरी महायुतीत असलो तरी त्या पद्धतीनं चुकीची जर कामं शहरातल्या लोकांना नुकसान करणारी असतील तर त्याच्याबाबत योग्य ती भूमिका आपण घेतली पाहिजे. ती भूमिका घेतली. आजही काही लोकांचं म्हणणं आहे हा डीपी रद्द व्हावा, परंतु हा डीपी रद्द झाला तर 100% नुकसान आहे. का? त्याला दुरुस्ती करण्याचा जो हा कालावधी आपल्या हातात आहे तो कालावधी आपण दवडता कामा नये. आपण त्या कालावधीत दुरुस्ती करण्यासाठीची ज्या ज्या शक्यता आहेत, जे जे प्लॅन तुम्हाला चुकीच्या पद्धतीने जी आरक्षणं झालेली आहेत ती आरक्षणं सुधारून तो शहर पातळीवरचा आणि देश पातळीवरचा एक चांगला आदर्श डीपी उद्या सादर करून तो सन्माननीय युडीला, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवणं आणि शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई असतील आणि मुख्यमंत्री महोदय असतील या तिघांच्या मान्यतेनं त्याला मान्यता घेणं हे आपलं काम आहे. का? वरती आपण जर आदर्श डीपी या शहराचा चांगला केला तर आपल्या शहराला उद्याची गती मिळणार आहे. याच्या बाबत कोणाचं दुमत असायचं काही कारण नाही. परंतु त्याच्यासाठी सिस्टम आहे. मी म्हणलं उद्या करा फायनल, होणार आहे का? अहो थांबा ताई, अहो तुम्हाला किती घाई आहे बापरे. किती आता मी आता म्हणलं तरी काय उद्यात लगेच तुमचे रस्ते मोठे होणार आहेत का? हे बघा त्याला पद्धत आहे. MRTP-ने अहो साहेब नियमावली आम्हालाही कळते ना. ऐका ना साहेब, अहो इथं आम्ही पण जागा बाधित आहे बाबा. आता आम्ही सगळे सातबारे काढून दाखवायचे का? इथले निम्मे सदस्य आहेत ना डीपीनी बाधित आहेत. इथं कोणी आनंदी नाही त्या डीपीनी. अहो हो, परंतु ते ऐका चिंचवडे साहेब, 2 मिनिटं ऐका. हे बघा, हे 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 एक लक्षात घ्या. हे साधं हे सभा हा विषय ऐका. तुमची वैयक्तिक तक्रार असेल तुम्ही डीपी कमिटीमध्ये द्या. डीपी कमिटीमध्ये तुमची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देऊन तुमचा प्रश्न तिथं मार्गी लावा. ऐका ना, ऐका माझं झाल्यावर बोला हा काय विषय बोलायचं ते. तहकूब केलाय तुम्ही बसा खाली. नाही तहकुबाचा विषय काय झालं तरी, परंतु मला तुम्हाला हे सांगायचंय की नियमावली फक्त आपल्यालाच कळते आणि त्यांनी फार मोठे असं काय समजायची गरज नाही. तुमची जेवढी गांभीर्य कदाचित तुम्हाला जेवढं गांभीर्य आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी असेल आम्हाला. त्यामुळे आम्ही हा विषय तहकूब करतो 1 महिनाभर. जून पर्यंत तहकूब करा आणि टाइमलाईन MRTP नुसार टाइमलाईन MRTP ला वाचायची, आम्हाला नाही विचारायची. सदर आपला विषय जो पुढील निर्णय आहे तो 1 महिना तहकूब करा. सदर विषय पुढील सभेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे.